यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि धारावीमध्ये डान्स बारची दमछाक पाहायला मिळतेय। तर मुंबईच्या धारावीमध्ये डान्स बारची ही छमछम पाहायला मिळालेली आहे आणि धारावी जी आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी डान्स बारची ही छमछम पाहायला मिळतेय। डान्स बारवर बंदी असतानाही डान्स बार सुरू असल्याची माहिती आहे। डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंट मधील व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंटवर कोणाचा आशीर्वाद असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। मुंबई पोलीस काय करतायत असाही सवाल उपस्थित होतोय। हार्ट ऑफ मुंबई समजली जाणारी धारावी जी मधोमध आहे मुंबईच्या आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने डान्स बारची छमछम सुरू आहे। त्याचा हा व्हिडिओ आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। मात्र यासाठी नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंट मधील ही दृश्य आहेत आणि त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? मुंबई पोलीस काय करतायत असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पण सध्याच्या राज्यात हे डान्स बार चालू आहेत, खुल्लम खुल्ला चालू आहेत आणि तुम्ही जे सांगताय उदाहरण मला तुम्ही जी क्लिप दाखवली त्यावरून असं दिसतंय की असे अनेक ठिकाणी डान्स बार राजरोस चालू आहे। त्यामुळे सरकारचं गृह विभागाचं कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही, पूर्णपणाने सरकारचं फेल्युअर आहे आणि डान्स बार बंदी करणाऱ्या आर पाटलांनी ज्या उद्देशाने महाराष्ट्रात डान्स बार बंदी केली, विशेषतः मुंबई परिसरातले सगळे डान्स बार आणि महाराष्ट्रातले डान्स बार बंद केले, ते आज दुर्दैवाने पुन्हा चालू करण्यात आलेले आहेत। याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही। आमची सरकारला विनंती आहे की काही झालं तरी हे सगळे डान्स बार लवकरात लवकर सरकारने बंद करावे। इतके कठोर कायदे करून अनेक वेळा जे वेगवेगळ्या कलमांखाली यांच्यावरती कारवाई करून देखील सर्रास सुरू आहे, वरदास्ताशिवाय सुरू नाही। वरदास्त आणि स्थानिक पोलीस स्टेशनची हात मिळवणी केल्याशिवाय या गोष्टी शक्यच नाहीत। त्यामुळं हे पोलिसांचं एक वेगळं उत्पन्न होतं आणि ते बंद करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे अवैध मार्ग आहे, बेकायदेशीर आहे। सरकारने तातडीने त्यांच्यावर ॲक्शन घेऊन त्यांना पोलिसांनाही ज्या पोलीस स्टेशनच्या मध्ये हे डान्स बार चालू आहेत त्या पोलीस स्टेशनवरही कारवाई सरकारने करण्याचं धाडस दाखवावं। ऑर्केस्ट्रा सुरू करावा असं देखील मध्यंतरी सांगण्यात आलं होतं, पण फ्लोरिंगवरती ना की एक जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवरती ना की फ्लोरिंगवरती। पण या व्हिडिओत तर सरळ दिसतंय की ज्या बारगल आहेत त्या थेट मध्ये नाचतात। नियमबाह्यच आहे, तुम्ही जे दाखवलं मला ते पूर्ण नियमबाह्यच आहे। तर हे होते जयंत पाटील, त्यांनी मागणी केली आहे की ज्या पद्धतीनं हे सगळी क्लिप समोर आली। तर जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बातचीत आपण केलेली होती आणि त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने अश्लील नृत्य हे सुरूच आहे आणि त्याला आशीर्वाद मिळत असल्याचं म्हटलेलं आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी अजित मांढरे याविषयी अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल? राज्यामध्ये डान्स बार कायदा लागू असताना सुद्धा अशा पद्धतीने खुलेआम डान्स बार सुरू असल्याचं दिसतंय, छमछम सुरू असल्याचं दिसतंय, काय अधिक माहिती आहे याविषयी? ही धारावीतल्या डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंट मधली ही क्लिप आहे। या क्लिपमध्ये आपण जर पाहिलं तर नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं स्पष्टपणे दिसतंय। नियम जे आहे ते ज्या बारगल असतील म्हणजे ऑर्केस्ट्रासाठी हा सगळा जो नियम घालून दिले होते त्यात त्यांनी एक डिस्टन्स ठेवून एक अंतर ठेवून हे सगळं जे आहे ते ऑर्केस्ट्रा गाणी वाजवणं वगैरे केलं जाऊ शकतं। पण इथे तर स्पष्टपणे दिसतंय की ती बारगल थेट जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये नाचते आणि कशा रीतीनं हा सगळा राजरोसपणा सुरू आहे। हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे जी आता जयंत पाटील यांनी देखील मागणी केलेली आहे की हे कोणाच्या वरदहस्तामुळे सुरू आहे आणि तेही मुंबईत। सध्या अधिवेशन सुरू आहे, अधिवेशन काळामध्ये देखील या डान्स बार मालकाला कोणत्या पद्धतीनं भीती नाहीये किंवा पोलिसांची देखील त्याला भीती नाहीये की आपण डान्स बार चालवला आणि कोणी जर याबद्दल काही केलं तर त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते, हा प्रश्न किती मोठा गाजू शकतो। आता जयंत पाटील यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सरकारकडे मागणी करतो की संबंधित व्यक्तींवरती कारवाई करावी, तोच मुद्दा आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा एवढी भीती असून सुद्धा हा डान्स बार जो कोणाच्या वरदहस्तामुळे चालत होता। बरोबर आहे अजित, एक प्रश्न उपस्थित होतोय की याचे मालक नेमके कोण आहेत या डान्स बारचे आणि त्यांचे काही पॉलिटिकल कनेक्शन आहे का? डान्स बारचे मालक जे आहेत त्यांच्याबद्दल स्पष्टता मिळाली नाहीये, पण या डान्स बारबद्दल जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा या डान्स बार मालकाचे अनेक मोठमोठे राजकीय कनेक्शन्स आहेत
असं देखील जे आपले सूत्र आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनाही न जुमानता राजरोसपणे या डान्सबार मालकाने हे जे जो ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू केला होता, छमछम सुरू ठेवली होती, ती स्पष्टपणे दिसते. आणि यावरूनच स्पष्ट होतं की जर पोलीस तिथं आहेत, पोलिसांनी सर्व सक्त ताकीद दिलेली आहे, तरी देखील तो पोलिसांचं ऐकत नाही आणि राजरोसपणे छमछम सुरू ठेवतो, याचाच अर्थ या डान्सबार मालकावरती मोठा राजकीय वरदहस्त आहे आणि त्या वरदहस्तामुळेच हे सर्व सुरू आहे. हे जेव्हा आम्ही अनेकांना विचारलं तेव्हा त्यातून ते स्पष्ट झालं. म्हणजेच अजित, एकूणच असं म्हणता येईल की पोलिसांनी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला होता, कायद्याची आठवण करून दिली होती, तरी सुद्धा हा मालक त्याला जुमानत नाहीये. याचा अर्थ मालकाचे त्याही पलीकडे म्हणजे पोलिसांपेक्षाही मोठी अशी एखादा कनेक्शन आहे असं म्हणता येईल. ज्यावेळी ही क्लिप समोर आली, या क्लिप संदर्भात धारावी संबंधित जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्या सर्वांशी आम्ही चर्चा केली. सर्वांना काही लोकांना ती क्लिप दाखवली. त्यावेळी त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांचे जे वायरलेस असतात किंवा जे कर्मचारी असतात जे फिरतीवरती गस्त काढत असतात, त्यांच्यानुसार एक ठराविक वेळ ठरवून दिलेली आहे, ती पण ऑर्केस्ट्राची वेळ ठरवून दिलेली आहे. आणि सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं तर कालची तारीख आहे, वेळ जी आहे ती उशिराची आहे, म्हणजे वेळेच्या नंतर यांनी सुरू ठेवलं होतं. खरं तर पोलिसांच्या खबरांमार्फत त्यांना माहिती मिळाली पाहिजे होती की अशा रीतीनं राजरोसपणे इथं डान्सबार सुरू आहे, छमछम सुरू आहे, पण पोलिसांचं कुठेतरी स्थानिक पोलिसांचं याच्यामध्ये फेलियर दिसतंय. आणि हेच जे आपण म्हटलात ते की जर पोलीस वारंवार तिथे गस्त घालतायत, ताकीद देत आहेत, असं असून सुद्धा जर हा डान्सबार मालक जो आहे तो डान्सबार सुरू ठेवतोय, याचा अर्थ एकतर तो पोलिसांना घाबरत नाही, पोलीस त्याशी सामील आहेत, किंवा त्याच्यावरती मोठा राजकीय वरदहस्त आहे, किंवा याची खूप मोठी ताकद आहे जी हा कायद्याला जुमानत नाही आणि राजरोसपणे डान्सबार छमछम सुरू ठेवतो. बरोबर आहे अजित. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ समोर आलाय. न्यूज 18 लोकमतनं सवाल उपस्थित केले आहेत, विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा सवाल उपस्थित केले. त्यामुळे आता तरी याच्यामध्ये काही कारवाई होणार का ते बघावं लागेल. याविषयीची अपडेट घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लिस्टेड आहे असं मला कळलंय. त्यामुळे ही कोण लोक आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी त्यांच्या इतर कुठल्याही माध्यमातून कोणाविषयी बोलायचं असेल तर बोलू शकतात, परंतु पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे हे गैरफायदा घेत आहेत. यांना अधिकार नाहीये. आता अजून काही चित्र बघाल तर यांनी डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेत आहेत. आता मला सांगा, अनेक महिला वारकरी आपण पाहतो की माथ्यावर तुळशीचा रोप असलेली कुंडी हे घेऊन आहे. एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहाल की तुळशीच्या रोपाऐवजी संविधान घेतलेलं आहे. आता तुम्हाला संविधानाचा प्रचार प्रसार करायचा करू शकता. आम्ही पण संविधान मानतो आणि संविधानाच्या माध्यमातूनच हे सगळं सभागृह चालू आहे. परंतु पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचं रोप, ती कुंडी घेऊन चालतात, अनेक किलोमीटर चालतात. या वारी हा एक धार्मिक विषय. इथे इतर कुठल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुम्ही त्याचा वेगळा उपयोग करू शकता. ते चित्र फक्त काढून आता एक बघा, याच्यात मुख्यमंत्री साहेबांना निवेदन गेलेलं आहे. काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की यांचा आम्ही बंदोबस्त करू. तर आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, करतोय की या सगळ्या लोकांना आळा घाला. आता त्याच्यात काही लोक बघा आहेत, पुणे ATSनी पकडलेली लोक आहेत. UAPA कायद्याअंतर्गत IPCच्या कलमाअंतर्गत 2010 पासून 11 पासून यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. तर असे लोक जे बेलवर आहेत, जे जामिनावर आहेत, ते सुद्धा या प्रकारच्या वारीमध्ये घुसलेले आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करतायत. काही गोंदियाची लोक आहेत, चंद्रपूरची आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही श्रद्धावादी आहोत, आम्ही अंधश्रद्धावादी नाही, परंतु अशा पद्धतीने धर्माला बदनाम करायचं, वारीला बदनाम करायचं, अशी हिम्मत
ही सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हा मुद्दा आज सभागृहाच्या पटलावर आणलेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि या गोष्टीला त्वरित करता 6 तारखेलाच आषाढी एकादशी आहे आणि या वारीचा कोणी गैरफायदा घेऊ नये हाच आमचा उद्देश आहे. की अशी कोण मंडळी असतील तर त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घेतली पाहिजे. हा फोटो बघा. आता महिला संविधानाचं पुस्तक डोक्यावर घेत आहेत. वारीमध्ये तुळशीचं रोप घेऊन आम्ही चालतो. हा कुठला प्रकार आहे? म्हणजे हीच ती लोक आहेत की जेव्हा त्यांनी मागच्या एप्रिल महिन्यामध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधानाच्या नावाखाली फेक नॅरेटिव्ह पसरवलं. हीच तर ती लोक नाही आहेत ना असा प्रश्न आम्ही विचारतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे शासनाने. तसं उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय पोचलेला आहे. ते नक्कीच याच्यावर काही ना काही ॲक्शन घेतील. आता बघा याच्यात बरीच लोक आहेत. ते पोलिसांचं काम आहे शोधून काढायचं. पोलीस नक्कीच शोधून काढतील. तुम्ही म्हणताय की संविधानाचं ते पुस्तक आहे पण संविधानाचं पुस्तक असल्यावर त्यात गैर काय? नाही ऐका, मला एक सांगा. आपण पंढरपूरची वारी हा एक धार्मिक विषय वारकऱ्यांचा आहे. वारकरी नॉर्मली काय डोक्यावर घेऊन जातात? तुळशीची रोप कुंडी असते. ठीक आहे, संविधान. पण तुम्ही या वारीचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करताय. पण तुम्ही काय बोलताय? लोकांचा बुद्धिभेद करताय. काहीतरी अपप्रचार करतात. आता तुम्ही बघा, आता हे बघा, आता लोक कीर्तन करतात. विठुरायाचं नाव घेत चालतात. परंतु हे लोक तिकडे पथनाट्य करून लोकांचा बुद्धिभेद करतात. लोकांना काहीतरी वारीच्या बद्दल अपप्रचार करतात. तुम्ही जा, तुम्ही कव्हर करा.